गुड इव्हनिंग फ्रेंड्स, मी डॉक्टर पवनगिरी, छातीरोग, हृदयरोग व ॲलर्जी स्पेशालिस्ट गोदावरी चॉईस हॉस्पिटल हिंगोली. आज आपण जाणून घेऊया कफ किंवा बलगम विषयी. मित्रांनो, म्युकस किंवा कफ ज्याला म्हणतो आपण, हा आपल्या अन्न श्वसन नलिका किंवा लंग्समध्ये तयार होत असतो. याचं नॉर्मली काम असतं की आपल्या फुफ्फुसाला किंवा श्वसन नलिकेला आपल्याला जे व्हायरसेस आहे, बॅक्टेरिया आहे किंवा जे पोल्युशन आहे किंवा ॲलर्जी तयार करणारे जे घटक आहे यांच्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये म्युकसचं प्रोडक्शन होत असतं. पण हा जो कफ किंवा म्युकस गरजेपेक्षा जेव्हा जास्त प्रोड्यूस होतो त्यामुळे बऱ्याच पेशंटला डिस्कम्फर्ट होऊ शकतं, कफ येऊ शकतो व त्यांना त्रास होऊ शकतो. म्हणून नॉर्मल म्युकस हे एक नॉर्मल गोष्ट आहे, पण गरजेपेक्षा जास्त जर तुम्हाला कफ तयार होत असेल त्यामुळे तुम्हाला कफ खोकला येऊ शकतो किंवा डिस्कम्फर्ट होऊ शकतो. म्हणून बरेच पेशंट जे आहेत ते मला युजली ओपीडीमध्ये विचारत असतात की असे कुठले फूड आयटम आहेत की ज्यांचं सेवन केल्याच्या नंतर कफ जास्त होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे 7 फूड आयटम विषयी माहिती घेऊया ज्यांचं सेवन केल्याने तुम्हाला कफ किंवा म्युकस प्रोडक्शन जास्त होऊ शकतं. त्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे हिस्टामिन रिलीजिंग फूड. असे काही फूड आयटम जसं की प्रोसेस्ड नॉनव्हेज मीट आहे, सिट्रेटेड फूड आहे म्हणजे लिंबू, संत्री, मोसंबी, डेअरी प्रोडक्ट्स, दूध, दही, ताक, फर्मेंटेड फूड जसं योगर्ट, काही पालेभाज्या जसं पालक, टोमॅटो, द्राक्ष किंवा बनाना यांचं सेवन केल्याच्या नंतर एक आपल्या शरीरामध्ये हिस्टामिन नावाचं केमिकल असतं, त्याचं प्रोडक्शन जास्त होतं. जेव्हा जेव्हा हिस्टामिन जास्त रिलीज होईल, हिस्टामिन आपल्या युजला म्युकस किंवा कफ प्रोडक्शनला वाढवण्याचं काम करतो व त्यामुळे पेशंटला लगेच केळी किंवा आंबट काही खाल्ल्याच्या नंतर कफ होतो व ते त्यांना डिस्कम्फर्ट होतं. दुसरं फूड आयटम म्हणजे प्रोसेस्ड फूड. प्रोसेस्ड फूडमध्ये युजली ॲडिटिव्हज असतात, प्रिझर्वेटिव्ह असतात व थिकनेसचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो. ह्या गोष्टी जेव्हा आपण खातो व आपल्या इंटेस्टाईनमध्ये जातात तेव्हा ते इंटेस्टाईनच्या हेल्थला अफेक्ट करतात व तिथल्या म्युकोझाला इरिटेशन करून खूप जास्त प्रमाणात म्युकस प्रोडक्शन होतं व इंटेस्टाईन इरिटेट झाल्याच्या नंतरही काही रिफ्लेक्स मेकॅनिझममुळे आपल्याला जे फुफ्फुसामध्ये किंवा आपल्या श्वसन नलिकेमध्येही कफ जास्त तयार होतो व पेशंटला त्याचा त्रास होतो. तिसरं फूड म्हणजे खूप कॉमनली खाल्ल्या जाणाऱ्या चॉकलेट्स. आपण जेव्हा चॉकलेट्स खातो तर चॉकलेट्स खाल्ल्यामुळे आपली जी अन्ननलिका व पोटाची थैली यामधील जो वॉल आहे तो लूज होतो व लूज झाल्यामुळे पोटामधील जे तयार झालेलं ॲसिड आहे किंवा पोटामधलं जे कंटेंट आहे ते अन्ननलिकेवर येऊन अन्ननलिकेच्या जे एपिथेलियम आहे किंवा त्याची जी लेअर आहे त्याला इरिटेट करतात व इरिटेट केल्यामुळे म्युकस प्रोडक्शन जास्त होऊन आपल्याला कफ तयार होतो व पेशंटला त्रास होतो. चौथं फूड म्हणजे अल्कोहोल. अल्कोहोल तुम्ही गरजेपेक्षा जास्त प्रमाणात घेत असाल तर ते चॉकलेट प्रमाणेच अन्ननलिका व पोटाची थैली याच्यामधील जो वॉल आहे त्याला लूज करतं व पोटातलं कंटेंट किंवा ॲसिड अन्ननलिकेत किंवा घशात आल्यामुळं इरिटेशन होतं, म्युकस प्रोडक्शन जास्त होतं व तुम्हाला कफ जास्त होतो व डिस्कम्फर्ट होतं. दुसरी गोष्ट, अल्कोहोलचं एक्सेस प्रमाण घेतल्यामुळे तुम्हाला डिहायड्रेशन होतं. डिहायड्रेशन झाल्यामुळे जो कफ आहे त्यामधलं वॉटर कंटेंट कमी होतं व त्याचं जे क्लिअरन्स आहे ते व्यवस्थित होत नाही. कफ तुमच्या घशात किंवा फुफ्फुसामध्ये जमा होऊन तुम्हाला नंतर त्याचा त्रास होतो, छाती गच होते किंवा दमही लागू शकतो. 5वं फूड म्हणजे फ्राईड किंवा मसालेदार पदार्थ. मसालेदार पदार्थ किंवा जसं चिली आहेत, पेपरमिंट आहेत यांचं जेव्हा तुम्ही सेवन करता त्यांनी सुद्धा तुमच्या ॲसिडचं प्रोडक्शन जास्त झाल्यामुळे ॲसिड रिफ्लेक्स होतं व तुम्हाला म्युकस प्रोडक्शन किंवा कफ प्रोडक्शन जास्त होतं. व नंतरचा जे शेवटचा फूड आयटम म्हणजे कार्बोनेटेड ड्रिंक्स जसं की कोको कोला, थम्सअप, स्प्राईट या गोष्टीचं जेव्हा तुम्ही सेवन करता यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात गॅस असतो. तो गॅस तुमच्या पोटामध्ये प्रेशर वाढून तुमचं ॲसिड किंवा अन्ननलिका व पोटामधील जे वॉल आहे ते लूज करतो व अन्ननलिकेमध्ये कंटेंट येऊन तुमचं म्युकोझल इरिटेशन होतं व त्यामुळे तुमचं कफ प्रोडक्शन जास्त होतं, म्युकस प्रोडक्शन जास्त होतं व तुम्हाला डिस्कम्फर्ट होतं. तर असे कुठलेही खाद्यपदार्थ ज्यांना तुमच्या शरीरामध्ये हिस्टामिनचं प्रमाण वाढेल त्यांना तुमचा कफ वाढेल. दुसरी गोष्ट, जे स्पायसी फूड किंवा तुम्ही मसालेदार पदार्थ खासाल त्यामुळे तुमचं म्युकस इरिटेशन होऊन तुमचं कफ जास्त वाढेल व तुम्ही हे कार्बोनेटेड ड्रिंक्स जे आपण युजली भरपूर जण डेली खातो त्यांनीही तुमचं कफ प्रोडक्शन जास्त होतं. तर अशा वस्तू टाळा. धन्यवाद.